प्रसंगी आपल्या वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक धडाडीबाज असे अधिकारी श्री भरत चौधरी साहेब यांचा सत्कार महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्य मॅडम सौ विके चव्हाण मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। मल्लखांब स्पर्धेसाठी आज जमलेले सर्व खेळाडू मंचावर उपस्थित प्रिन्सिपल चव्हाण मॅडम, माझे गुरुवर्य श्री जोशी सर, आशिष चौधरी सर आणि सर्व क्रीडा शिक्षक, सर्व मित्र आणि बंधू भगिनींनो, आज मला खरं तर खूप आनंद होतोय, कारण मी स्वतः आपल्या वयाचा होतो त्यावेळेला मल्लखांब या खेळाचा खेळाडू होतो आणि मी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत खेळलेलो आहे। मल्लखांब या खेळामध्ये मी स्टेट लेवल चॅम्पियनशिपमध्ये मी 4था क्रमांक मिळवला होता। तर ज्या खेळात आपण आपलं बालपण गेलेलं आहे त्या खेळाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आज मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे। आपल्या सर्वांना बघून आपल्या सर्वांना मला माझ्या मागील दिवसांची आठवण आली की ज्यावेळेला मी स्टुडंट होतो, ज्यावेळेला स्टुडंट असताना मल्लखांब खेळायचो, तर सेम अशा स्पर्धा आम्ही खेळायला जात होतो, प्रामाणिकपणे मेहनत घेत होतो। या खेळाचं एक वैशिष्ट्य आहे, या खेळामध्ये ज्याने ज्याने प्रामाणिक मेहनत घेतली आहे त्याचं पुढचं भविष्य फार सुकर झालेलं आहे। तर मला आपल्याला एकच संदेश द्यावासा वाटेल की जेव्हा जेव्हा आपण प्रॅक्टिस करणार स्वतःशी प्रामाणिक राहून प्रॅक्टिस करा। जर आपण स्वतःशी प्रामाणिक राहून प्रॅक्टिस केली तर हा खेळ आपल्याला भरपूर काही देऊन जातो आणि आपलं भविष्य सुद्धा याच्यावरच उज्ज्वल होतं। तर माझी सर्व खेळाडूंना एकच विनंती आहे की जेव्हा जेव्हा आपण जेवढा वेळ या खेळाला देणार तेवढा प्रामाणिकपणे मेहनत घ्या। या खेळाचे फायदे तुम्हाला अभ्यासात सुद्धा होतात, याच्याने एकाग्रता वाढते, याच्याने तुमचं ऑब्झर्वेशन वाढते, अनेक प्रकारच्या तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट अननोईंगली होतात जर तुम्ही या खेळाची प्रामाणिकपणे सराव केला आणि त्याचा फायदा तुम्हाला अभ्यासात होतो, इतर खेळांमध्ये होतो, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये होतो। तर हा खेळ जरी आपल्या म्हणजे ऑलिम्पिक लेवलला नसला तरी आपल्या या खेळामध्ये भरपूर काही अशा गोष्टी आहेत की ज्या इनडायरेक्टली आपल्याला आत्मसात होतात आणि त्या मग आपल्याला अभ्यासामध्ये म्हणा, इतर खेळांमध्ये म्हणा, त्याचा फार उपयोग होतो। तर आजच्या या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्व ऑर्गनायझर कमिटीचा मी आभारी आहे की मला इथे बोलवलं आणि मला तो सन्मान दिला, त्याबद्दल मी निश्चितच आभारी आहे आणि थँक्यू सो मच। मला इथे इन्व्हाइट केलं आणि आजोबांनी सन्मान दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे। 2024-25 शालेय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी आमच्या चव्हाण मॅडम आणि सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक मल्लखांब खेळ काय आहे आणि तो काय देतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे। त्याच्यामुळे तुमच्यापैकी देखील अनेक जण जर कधी मल्लखांब सलग याची सराव करत राहिला तर तुम्हाला नक्कीच यश येणार आहे। फक्त स्पर्धेचं यश तुम्ही बघू नका, आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल या खेळाने होत असतो आणि तुम्ही देखील तो करत राहावा, सातत्य ठेवावं। एवढे 2 शब्द बोलून मी आमच्या महात्मा गांधी विद्यालय गणेश महाविद्यालय वरणगाव या ठिकाणी आज जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि यासाठी या ठिकाणी जमलेले सर्व शिक्षक, प्रशिक्षक, विद्यार्थी आमच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले आमचे प्रमुख अतिथी KPI साहेब भरत चौधरी, आमचे सेवानिवृत्त शिक्षक मल्लखांबचे जोशी सर, पर्यवेक्षक कोळंबे सर, सर्व आमच्या विद्यालयाचे शिक्षक, खेळाचे मार्गदर्शक आणि पत्रकार बंधू सुद्धा इथे आहे चॅनलचे, त्यांचं मी या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये स्वागत करते। विद्यार्थ्यांना फक्त एकच सांगू इच्छिते, फक्त स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून आपण खेळायचं नाही,
आपण हे जे काही ठरवलेलं आहे हा एक व्यायामाचाच प्रकार आहे. जे काही तुम्ही स्वतः ठरवलेलं आहे, अंगीकारलं आहे ते योग्य आहे. आणि जर आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल प्रत्येक क्षेत्रात, असं नाही फक्त खेळातच, तर व्यायामाची फार आवश्यकता आहे. या व्यायामामध्ये मला सरांनी सांगितलंच की सातत्य, एकाग्रता, निरीक्षण शक्ती वाढते, आपलं मेंदूला चालना मिळते. विशेष म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेसाठी आपण जातोय तर त्या ठिकाणी वेगवेगळे मित्र भेटत आहेत, वेगवेगळे मार्गदर्शक भेटत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांचा अनुभव मिळतो आहे, वेगवेगळ्या गावांना जायला मिळतं आहे. आणि यातूनच तुमचा नक्कीच सर्वांगीण विकास होणार आहे. तर तुम्ही हे जे क्षेत्र निवडलेलं आहे, मल्लखांब असो किंवा कुठलाही खेळ असो, एक कुठली तरी अशा प्रकारची आवड निवडली पाहिजे ज्यामध्ये आपण निष्णात झालं पाहिजे. आणि तुमच्या या मल्लखांबच्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरता आहे, त्यामध्ये हार जीत होणारच आहे. ही खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये नक्कीच आलेलीच असेल. ज्यांनी यश संपादन केलं त्यांचं कौतुकच होणार आहे. पण ज्यांना यश मिळालं नाही त्यांनी फसून जायचं नाही, तर त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचा. हा एक अभ्यास आहे तुमचा. यामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन काहीतरी अनुभव येणार आहे. ते अनुभव तुम्हाला नक्कीच जीवनात उपयोगी पडतील. मोठी व्यक्ती तर होऊ शकणार नाही, पण आपण जे काही निवडलेलं आहे आपला उत्साह, आपलं आत्मबल नक्कीच वाढवणार आहे. आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांना मी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द. 9/2024 रोजी महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे शालेय शासकीय जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय व महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून धरणगाव, जळगाव, भुसावळ, रावेर इत्यादी तालुक्यातून खेळाडू विद्यार्थी आलेले आहेत. या उद्घाटनाला राज्यस्तरीय स्पर्धा गाजवणारे वरणगाव पोलीस स्टेशन सहाय्यक उपनिरीक्षक, धडाडीबाज, कर्तव्यदक्ष अधिकारी श्री भरत चौधरी साहेब हे उद्घाटन प्रसंगी आम्हाला लाभलेले आहेत. तसेच सर हे फक्त मल्लखांब खेळत नसून त्यांनी रायफल शूटिंग खेळून नॅशनल स्पर्धा गाजवलेली आहे. आणि नॅशनल स्पर्धा गाजवता सर एका पोलीस अकॅडमीमध्ये भरती झालेले आहेत. आणि पोलीस अकॅडमीमध्ये भरती झाल्यानंतर सरांनी PSI, API, आज वरणगावच्या API पदी सर विराजमान आहेत. सरांचे लहान बंधू तेही सुद्धा PSI मुंबईला बांद्रा येथे LCB येथे कार्यरत आहेत. सरांनी या उद्घाटन प्रसंगी मल्लखांबाचं 2 शब्द, तसेच आमच्या प्राचार्या सौ विके चव्हाण मॅडम यांनी अध्यक्षपद बसून विद्यार्थ्यांना 2 शब्द मल्लखांबविषयी आवड निर्माण व्हावी, शरीराचा व्यायाम कसा व्हावा असे अध्यक्ष व उद्घाटक यांनी या प्रसंगी 2 शब्द सांगितलेले आहेत. आणि त्यांच्या हातून मल्लखांबाचं उद्घाटन होऊन विद्यार्थ्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.